ठीक आहे. तर आज आपण शिकतोय वर्तुळ. ठीक आहे. आतापर्यंत पहिले का पाहिलं, पायथागोरस पाहिलं, मग आयत पाहिलं आणि आता पाहतोय वर्तुळ. ठीक आहे. वर्तुळ, वर्तुळामध्ये काय असते वर्तुळ म्हणजे वर्तुळ काय असतो, हा असा गोल सर्कल. ठीक आहे. याला काय म्हणतात केंद्रबिंदू, याला काय म्हणतात केंद्रबिंदू. केंद्रबिंदू हा झाला वर्तुळ. ठीक आहे. टोटल किती डिग्रीचा राहतो, 360 डिग्रीचा. किती डिग्रीचा, 360 डिग्रीचा. याला म्हणतात केंद्रबिंदू. ठीक आहे. ही एक पूर्ण रेषा आहे, याला म्हणतात व्यास. क्या म्हणतात, व्यास. याला म्हणतात व्यास. ठीक आहे. एक अशी तिरपी रेषा म्हणजे या केंद्रबिंदूपासून अशी एक ही रेषा ओढली जाते, याला म्हणतात त्रिज्या. काय म्हणतात, त्रिज्या. ठीक आहे. याला काय म्हणतात, ही जी आहे त्याला म्हणतात जीवा. काय म्हणतात, जीवा. ठीक आहे. आता वर्तुळ, हा वर्तुळ झाला, हे त्रिज्या, हा व्यास आणि हे जीवा. आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला छोटे बेसिक क्वेश्चन येते पोलीस भरतीसाठी. ठीक आहे. पोलीस भरती बेसिक म्हणजे काही थोडे क्रिटिकल पण येईल, काही सोपे पण येईल, काही कठीण पण येईल. ठीक आहे. त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला म्हटलं जर याचं क्षेत्रफळ काढायचं, क्षेत्रफळवाला भाग कोणता आणि परिघावाला भाग कोणता. क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परिघ म्हणजे काय, इथपर्यंत कळलं असेल. त्याच्या समोर जातोय क्षेत्रफळ आणि त्रिज्या. क्षेत्रफळ आणि परिघ काय असतं. क्षेत्रफळ म्हणजे परिघ काय. क्षेत्रफळ हे बघा, हा झाला सर्कल, त्याच्या आतमधलं झाला, याला काय म्हणते क्षेत्रफळ म्हणते. काय म्हणते, क्षेत्रफळ. याला म्हणते काय, क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बघा इकडे सगळेजण समजत आहे ना, क्षेत्रफळ. मग आता हा आतमधला भाग झाला, आतमधला. आता आतमधला क्षेत्रफळ पुष्कळ सारे क्वेश्चन येते. ठीक आहे. आणि मग जेव्हा हा बाहेरचा भाग झाला, समजलं का इकडे, हा वाला भाग, हा बाहेरचा भाग, याला काय म्हणतात, परिघ म्हणतात. काय म्हणतात, परिघ. याला काय म्हणतात, बाहेरच्या भागाला परिघ म्हणतात. काय म्हणतात, परिघ म्हणतात. कळलं का, कळलं. इकडे बघा सगळे, क्षेत्रफळ हे आहे आणि याला काय आतमधला जो भाग असतो, वर्तुळाच्या आतमधल्या भागाला काय म्हणतात क्षेत्रफळ आणि वर्तुळाच्या बाहेरच्या भागाला काय म्हणतात, परिघ. क्लिअर आहे हे गोष्ट. याला म्हणतात बाहेरचा भाग म्हणजे कोणता, हा, आणि आतमधला भाग म्हणजे कोणता, हा वाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा तुम्ही म्हणाल सर वर्तुळामध्ये, बघा वर्तुळामध्ये एवढे फॉर्म्युले आहे, म्हणजे फॉर्म्युले दोनच आहे पण एवढं क्रिटिकल, एवढं कठीण जाते ते सोडवायसाठी, पुष्कळ कठीण जाते. तर आपण फॉर्म्युलाच्या चक्करमध्ये नाही पडू. मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून देतो, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला कसा, परिघाचा फॉर्म्युला कसा, काय कसं सगळं सांगतो. पण एंड ऑफ आपण सगळ्यात शेवटी काय करू, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ते फक्त लक्षात ठेवायचं की तुमचे आन्सर भरभर निघण. बस इकडे म्हटलं की सर जर 14 सेंटीमीटर हे असेल आहे, 7 सेंटीमीटरची त्रिज्या असेल आहे, मग त्याचं क्षेत्रफळ किती, मग तुम्ही पटकन सांगून द्याल, पटकन सांगाल. 14 असेल तर किती, पटकन सांगाल. पण 10.5 असेल तर किती है ना, 7 असेल तर किती, हे सगळं पटापट सांगाल. 28 असेल तर किती, 16 असेल तर किती, 28 असेल तर किती, 21 असेल तर किती, त्रिज्या असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा, त्याचं परिघ काढा, पटापट काढून टाकाल. पण हे केव्हा, जेव्हा आपल्याला माहीत राहील. मी तुम्हाला सोडवणं पण शिकवतो आणि डायरेक्ट काढणं पण शिकवतो. मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला फॉर्म्युला शिकवणार, फक्त लिहून देणार आहे, मग बाकी आपाप आपल्या ह्याने करायचं आहे म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला पहिले सोडवणं शिकवतो, मग तुम्हाला डायरेक्ट शिकवतो. ठीक. तर पहिले आपण फॉर्म्युला बघून घेऊ. फॉर्म्युला काय असते, परिघाचा फॉर्म्युला काय, वर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, ठीक आहे, सगळं बघून. आता बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हटलं तर, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं तर, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं तर काय, पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय. आता पायची किंमत डिपेंड करते, येऊन आला सेक्शन, हा पायची किंमत 3.14 किंवा 22.7 असं पण लिहू शकतो आपण. असं पण लिहू शकतो, 3.14 दिले राहील किंवा 22/7 दिले राहील. क्लिअर आहे. वर्तुळाचा परिघ, हे दोनच फॉर्म्युले महत्त्वाचे हे. ठीक आहे. आता याच्यासाठी पाय डी पण वापरले जाते, पाय डी किंवा 2πr. आता डी आणि आर मध्ये काय फरक आहे तर बघा, आता ते सांगतो. हा झाला काय, हे काय झालं, पूर्ण व्यास है ना, आणि जर एवढं झालं तर हे काय झाली, त्रिज्या है ना. त्रिज्या ही काय असते, त्रिज्या आणि त्रिज्याचं डबल काय असते, डबल त्रिज्या म्हणजे काय होतं, व्यास होऊन जातो है ना, हा व्यास होतो. तर म्हणून काय केलं मी, इथे 2πr लावला, इथे काय लावलं, 2πr लावला. कळलं का,
ही अर्धी त्रिज्या आणि ही अर्धी त्रिज्या, तर 2 त्रिज्या बनला म्हणजे पूर्ण काय बनतो व्यास. तर आपण असं पण लावू शकतो है ना. त्रिज्या व्यास त्रिज्याचा काय असतो डबल असतो. हा जो व्यास असतो हा त्रिज्याच्या काय डबल असतो. म्हणजे जरी ते 7 असेल तर व्यास किती राहील, हे जे त्रिज्या 7 असेल तर व्यास किती राहिला 14. म्हणजे काय त्रिज्या ही व्यास हा त्रिज्याच्या काय असतो डबल असतो. व्यास हा त्रिज्याच्या डबल असतो. क्लिअर आहे. म्हणजे हाय पॉईंट कळलं काय. वर्तुळाचं क्षेत्रफळ कळलं 2πr, वर्तुळाचा परिघ कळला πd किंवा 2πr. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. हे क्लिअर झालं, समजून आलं ना. ठीक आहे. आता याच्यानंतरचे फॉर्म्युले कसे राहते. ठीक आहे. मी फॉर्म्युल्याच्या पहिले काही लिहून देतो. एक काम करू आपण, पहिले प्रॉब्लेम घेऊन घेऊया, मग मी तुम्हाला ते लिहून देतो. मला जे काही लिहून द्यायचं असेल एक छोटासा टेबल लिहून देईल. जर तो टेबल लक्षात राहिला आणि ते क्वेश्चन येते म्हणजे येते, एनी हाऊ येते, कसा पण येईल 100% येईल म्हणजे येईल. याच्यावरती नाही येणार वर्तुळांमध्ये मी जे लिहून देईल. ठीक आहे. एक वर्तुळ आहे. अच्छा, अजून एक गोष्ट, मी तुम्हाला युनिट नाही लिहून दिलं, म्हणजे एकक नाही लिहून दिलं. हे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं असेल, ठीक आहे, आणि सेंटीमीटर दिलं असेल, काय दिलं असेल सेंटीमीटर, तर त्याचा आन्सर आपण कशामध्ये मेन्शन करू, क्षेत्रफळामध्ये, चौरस सेमीमध्ये. क्लिअर आहे. आणि जर मीटरमध्ये दिलं असेल तर आपण काय करू, मीटरमध्ये. ठीक आहे. क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ असेल तर काय लिहू आपण, सेंटीमीटरमध्ये. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. आणि ह्या कशामध्ये लिहू, मीटरमध्ये. मीटरमध्ये. क्लिअर आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आणि मीटरमधचं चौरस मीटर. ठीक आहे. वर्तुळाचा परिघ असेल तर सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये. लक्षात ठेवायचा, परिघ सेंटीमीटरमध्ये राहिलं आहे आणि सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटरमध्ये राहिलं आणि मीटर दिलं असेल तर मीटरमध्ये राहिलं. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये राहिलं किंवा मग मीटरमध्ये राहिलं, चौरस मीटरमध्ये राहिलं. ठीक आहे. क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर आणि वर्तुळाचा परिघ वर्तुळाचं क्षेत्रफळ जर असेल तर चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर आणि वर्तुळाचा परिघ दिला असेल तर सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये. क्लिअर आहे. याच्या समोर आपण जाऊया क्वेश्चनवर. आता क्वेश्चन कसं असतं, क्वेश्चन काय राहते ते बघून घेऊ. क्वेश्चन काय राहते, लिहिलं क्वेश्चन, वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा. हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. मला तुम्हाला काही सांगायचं आहे, फक्त पहिले प्रॉब्लेम सांगतो आणि मग नंतर काही गोष्टी अजून सांगतो. ठीक आहे. त्या बेसिक गोष्टी आहे. हा एक प्रॉब्लेम आहे आपल्याला, हा फक्त सांगायसाठी. आता काय, त्रिज्या किती दिली याची 7 सेंटीमीटर आणि काढायचं का बेटा क्षेत्रफळ. हा म्हणाल तर हा तर एकदम सोपा क्वेश्चन आहे सर, हा तर आम्हाला पण येते, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला कसा येईल तो फॉर्म्युला लिहिला आहे. कसा येईल फॉर्म्युला. जर तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला काढायचं असेल, मी तुम्हाला सांगतो, मी जो टेबल समजून देईन, जो लिहून देईन, जर तुमच्या टेबलनंतर जर तुम्हाला ही जर हे दिसली, व्हॅल्यू दिसली, ही जर आकडा दिसला 7 सेंटीमीटरचा, तर तुम्ही 2 सेकंद पण नाही लावून ऑप्शनमध्ये जर ते आन्सर असेल तर टिक करायसाठी 2 सेकंद किंवा 3 सेकंद हार्डली, याच्यावरती नाही राहणार जर तुम्हाला माहिती असेल तर. पण पहिले आपण फॉर्म्युलाने काढून बघूया. ठीक आहे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, πr² है ना, πr वर्ग. मग पायची किंमत किती आहे बेटा, आता आपण 22/7. आरची किंमत किती आहे बेटा, 7 सेंटीमीटर आहे. 7 गुणाकारात 7. आता आर कोणती राहते, त्रिज्या कशी राहते ते पण बघून घेऊ. हा वर्तुळ आहे, याची त्रिज्या किती आहे बेटा, 7 सेंटीमीटर आहे. किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. हे दिलेली आहे त्रिज्या आपल्याला, हे त्रिज्या आपल्याला दिली आहे. म्हणते त्रिज्या, त्याला काय म्हणते त्रिज्या. ज्याला माहिती नाही त्यांना पुन्हा सांगत आहे त्रिज्या ही वाली. ठीक आहे. 7 सेंटीमीटर. तर 7 गेले, 7 1 7 7 गेले, 7 2 14, 7 2 14 आणि 1 15, म्हणजे 154 चौरस सेंटीमीटर. हे झालं बेटा आपला आन्सर. ठीक आहे. हे झालं आपला आन्सर. ठीक आहे. तर आता हे आपल्याला माहिती, आपल्याला हे एवढं सिम्पलचा होता म्हणून आपल्याला कळलं. पण याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन जर आले तर मग काय करू, 21 आलं, 28 आलं किंवा मग 10.5 आलं तर मग काय करू, है ना. तेव्हा प्रॉब्लेम जायला. तर मी तुम्हाला काही टेबल लिहून सांगतो, काही टेबल सांगतो समजावून, तो टेबल लक्षात राहिला तर आपल्याला आन्सर काढता येणार आहे. अजून काही बेसिक गोष्टी आहे
बेसिक गोष्टी आहे त्या पण सांगतो. ठीक आहे. आता बघा मी पहिल्या क्वेश्चन समजून देतो, मग हा टेबल समजावून देतो. बघा काय म्हणतो, एक वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती. एक वर्तुळाचा परिघ आहे 88 सेंटीमीटरचा. आता वर्तुळाचं परिघ म्हणजे कोणता, परिघवाला सेक्शन म्हणजे कोणता बेटा, हा वर्तुळ आहे. ठीक आहे. याचा परिघ म्हणजे हा भाग किती आहे बेटा, 88 सेंटीमीटरचा. किती सेंटीमीटरचा, 88 सेंटीमीटरचा. ठीक आहे. 88 सेंटीमीटरचा आहे हा भाग, 88 सेंटीमीटरचा आहे. तर तो काय म्हणतो 88 सेंटीमीटर त्याचा काय काढायचं, क्षेत्रफळ म्हणजे कोणता सेक्शन बेटा, हा आतमधला सेक्शन काढायचा आपल्याला. कोणता सेक्शन काढायचा, आतमधला. ठीक आहे. आता आतमधला सेक्शन काढायचा तर बेटा आतमधला सेक्शन तेव्हाच निघेल जेव्हा तुमच्याजवळ त्रिज्या असेल. कारण की क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय बेटा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. काय, पाय आरचा वर्ग हा फॉर्म्युला आहे. तुमच्याकडे त्रिज्या आहे का, त्रिज्या आहे का, हे त्रिज्या आहे का, त्रिज्या नाही आहे तुमच्याकडे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, त्रिज्या. सगळ्यात पहिले काय करायला लागेल तुम्हाला, त्रिज्या. तर त्रिज्याचा फॉर्म्युला, त्रिज्या काढायचं असेल तर कोणता फॉर्म्युला लावावा लागेल बेटा, आपल्याला दिलं काय पहिले याच्यामध्ये, परिघ दिलाय. परिघ किती दिला बेटा, आपण पहिले फॉर्म्युल्याने जाऊ, पहिले फॉर्म्युल्याने, मग मी तुम्हाला सगळं शॉर्टकट सांगतो बेटा. शॉर्टकट सांगेल पटकन निघेल, काही वेळ नाही लागणार आहे. परिघचा फॉर्म्युला काय बेटा, 2πr किंवा मग डी. पाय डी पण लावू शकतो किंवा आर पण लावू शकतो. तर आर नाही तर आपण काय करून घेऊ, फक्त पाय डी लावून टाकू. पाय डी लावला किंवा 2πr लावला तरी काही फरक नाही पडणार, आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे. तर मी पाय डी लावला, परिघ 88 दिला. पायची किंमत किती दिला बेटा, 22 भागीला किती, 7. आणि डीची किंमत किती आहे, पाय डी परिघ दिले, 2πr लावून टाकू, सोपं. परिघ दिला 88. ठीक आहे. 2πr आणि हा गुणाकार 2. ठीक आहे. आता 88. ठीक आहे. इथे भागाकारात इथे भागाकारात काय गुणाकार दिला आहे, इथे गुणाकार खाली येईल आहे आणि इथे किती येईल आहे, 22. ठीक आहे. आता आर काढून घेऊ. आर तर किती आहे, 22 का 22, 22 चोक 88, बे कबे, बे दुने 4 आणि बे साती 14. आरची किंमत किती आली, 14 आली. किती आली आरची किंमत, 14 आली. किती आहे आर, किती आली तिचं, हा काय आला याचा, ठीक आहे. आर किती आला, आर किती आला, 14. आता मला काय काढायचं, क्षेत्रफळ. मला काय काढायचं, क्षेत्रफळ काढायचं. तर क्षेत्रफळासाठी काय फॉर्म्युला लागेल बेटा, आता बघा आर आला 14, क्षेत्रफळ काढायचं असेल तर क्षेत्रफळासाठी आपल्याला फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. पाय आर स्क्वेअर. क्लिअर आहे. आता क्षेत्रफळासाठी 22 भागीला 7 गुणाकारात 14 आणि आर किती आहे, 14 बेटा. गुणाकारात पुन्हा किती, 14. मग 7 1 7, 7 दुने 14, 22 दुने 44, 44 गुणाकारात किती, 14 है ना. 14 चोक 56, 6चे किती, 5. 14 चोक 56, हातचे किती, 5. 14 चोक 56, 56 आणि 5 किती होते, 61. म्हणजे आन्सर किती आला बेटा, 616. 616ला क्षेत्रफळ विचारला बेटा आपल्याला, किती काय विचारलं, क्षेत्रफळ विचारलं तर आपण काय सांगूया, चौरस सेंटीमीटर. का सेंटीमीटर लावू बेटा, कारण की इथे सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. ही परिघ किती दिलेला आहे, 88 सेंटीमीटर दिलेला आहे. किती दिलेलं आहे, 88 सेंटीमीटर है ना. 88 सेंटीमीटर दिला बेटा, म्हणून सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. तर आपण एकक पण काय लावू, चौरस सेंटीमीटरचं लावू. काय लावू, चौरस सेंटीमीटरचं. क्लिअर आहे. पण आता मला सांगा, एवढं मोठं करत बसू तर किती वेळ लागणार आपल्याला, लागणार चांगला वेळ है ना. तर एवढ्या वेळ करण्यापेक्षा याचं सोपं सांगतो मी तुम्हाला. जर हा टेबल जर तुम्हाला लक्षात असेल, हा कोणता, हा टेबल, या टेबलच्या वरती व्हॅल्यू येणार नाही आहे. ठीक आहे. या टेबलच्या वरच्या व्हॅल्यू तुम्हाला येणारच नाही एक्झाममध्ये, कुठे, वर्तुळावरच्या क्वेश्चनमध्ये. याच्यावरती हा जो टेबल लिहून दिला, आतापर्यंत मी जेवढे क्वेश्चन पाहिले भरतीमधले ते या टेबलच्या व्यतिरिक्त नाही. हे टेबल मी स्वतः बनवलेलं आहे. या टेबलच्या 3.5 येऊ शकतात, 7 येऊ शकतात, 14 येऊ शकतं, 21 येऊ शकतं किंवा 35 येऊ शकतं. क्लिअर आहे. याच्यावरती येणार नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर ठीक आहे. तर जर तुम्हाला 88चा परिघ आला, किती परिघ आला, 88 सेंटीमीटरचा परिघ आला. ठीक आहे. परिघ किती आला, 88 सेंटीमीटरचा है ना. तर याची रेडियस, याची त्रिज्या किती येईल, याची त्रिज्या किती येणार आहे, जर परिघ जर असेल, किती 88, किती 88 परिघ असेल, परिघ जर 88 असेल तर त्याची त्रिज्या किती येणार आहे, 14. आणि याची काय क्षेत्रफळ किती येणार आहे, सरळ 616. हे केव्हा माहिती होईल, जेव्हा आपल्याला टेबल माहिती होईल. जेव्हा हा आपल्याला टेबल माहिती होईल तेव्हा आपण सांगू शकतो की नाही
हे आन्सर किती राहणार आहे? 616चे क्षेत्रफळ काय राहणार आहे बेटा? 616ची त्रिज्या काय राहणार आहे बेटा? 14. आणि जर 88 परीघ असेल, परीघ जर 88 असेल तर क्षेत्रफळ काय राहील बेटा? 616. हे केव्हा माहीत राहील? जेव्हा आपल्याला टेबल माहीत राहील. केव्हा माहीत राहील? आपल्याला टेबल माहीत राहील तेव्हा. ठीक आहे, मी एकदा पुन्हा रिपीट करून देतो. आता रिपीट कसं करतो ते सांगतो. रिपीट कसं करायचं तेही सांगतो. लक्षात कसं ठेवायचं तेही सांगतो. रिपीट नाही, लक्षात कसं ठेवायचं. पूर्ण आपल्याला प्रॉब्लेम नाही. मी फक्त तुम्हाला आता याच्यानंतर एक प्रॉब्लेम लिहून देतो नाही, त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर टिक करायचे. सोडून पण देतो आणि आन्सर पण टिक करणं शिकवतो. ठीक आहे, पण एवढं सोडवत नाही अभ्यासाचं बेटा. हा वर्तुळाचा परीघ 88 सेंटीमीटर, पहिले काय काढायची? त्रिज्या काढायची, मग त्याचा परीघ, मग त्याचं क्षेत्रफळ काढायचं. एवढं सर्कस कशासाठी करायची आहे ना? एवढी सर्कस कशासाठी करायची? नाही करायची एवढी सर्कस. जर आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला आयडियाज माहिती आहे, जेव्हा आपल्याला पटापट येऊन आलं तर आपण त्या कशाला करू? ह्याच करू. ठीक आहे, 2 मिनिटं थांबू. आता हा बघा 3rd नंबरचा क्वेश्चन, हा 3रा नंबरचा क्वेश्चन बघा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 154 सेंटीमीटर असेल. किती आहे? 154 सेंटीमीटर. परीघ किती आहे बेटा याचा? 154 सेंटीमीटर आहे. किती आहे? 154 सेंटीमीटर आहे ना? 154 सेंटीमीटर आहे. आणि तर असेल तर त्याचे याचं परीघ काढा म्हणते. काय काढा म्हणते? परीघ. बघा आता एक पहिले आपण पहिले डायरेक्ट काढू. डायरेक्टमध्ये किती आन्सर निघते आणि मग याच्यामध्ये किती निघते बघा. आता टेबल डायरेक्टमध्ये किती वेळ लागते बघून घेऊया. 154 सेंटीमीटर आहे आणि त्याचा परीघ काढायचा. बघा सरळ सरळ या टेबलवर या टेबलवर या. क्षेत्रफळ किती दिलं बेटा? 154. हे क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे 154 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं? त्याचं परीघ काढायचं आहे. परीघ किती भेटेल? सरळ सरळ 44. किती निघणार याचा आन्सर? सरळ सरळ 44. किती वेळ लागला बेटा आपल्याला आन्सर काढायसाठी? किती वेळ लागला? काही वेळ लागला का? काही वेळ नाही लागला. कारण की मला माहिती आहे 154 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर परीघ क्षेत्रफळ दिलं आहे, त्याचा परीघ काढायचं. तर परीघ काढायला किती वेळ लागून आला? फक्त हा टेबल माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण याला काय काढू? टेक्निकली काढू. टेक्निकली म्हणजे कसं? बाय फॉर्म्युला काढू. तर फॉर्म्युल्यामध्ये बघा किती वेळ लागतो. ठीक आहे, आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? परीघ. आता क्षेत्रफळ तर सगळ्यात परीघ काढण्यासाठी सगळ्यात पहिले काय माहिती पाहिजे आपल्याला? आर माहिती पाहिजे, रेडियस माहिती पाहिजे, त्रिज्या माहिती पाहिजे. त्रिज्या माहिती आहे का आपल्याला? हा वर्तुळ आहे. याची त्रिज्या माहिती आहे का? नाही माहिती. याची त्रिज्या आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे. याचं क्षेत्रफळ माहिती आहे. याचं क्षेत्रफळ किती बेटा? 154 आहे. हे 154. हे क्षेत्रफळ किती आहे? 154 आहे. 154 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, पहिले आपण काय काढू? याची त्रिज्या काढू. मग काय काढू याचा? ठीक आहे, बघा 154 आहे आणि सूत्र काय? 2πr. ठीक आहे, आता 154 तर 22/7 है ना? πr². ठीक आहे, 22/7. आर किती आहे? आर माहिती आहे का? नाही माहिती, म्हणून स्क्वेअर लिहिलं. 154 आणि हा किती? आता बघा हे भागाकारात आहेत. भागाकारात जाऊन इक्वल्स हे बरोबरचं चिन्ह आहे त्या इकडे येऊन जाईल. 154 भागाकाराचं काय? गुणाकार. ठीक आहे, आणि खाली येईल. ठीक आहे, आरचा वर्ग है ना? मग 22 × 22 22 7 154 7 7 49. हे डबल आर आहे ना? डबल आर आहे. आपण या दोघांना डबल 7 आहे, तर आपण या दोघांना जर असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं. आपण काय म्हणतो? 7 7 है ना? याचा आर किती होते? 7. असंही होते किंवा असंही होते, किंवा काय करू आपण? या आरचा वर्ग किती आहे? 7 7 49 है ना? तर आर बरोबर किती येणार बेटा? 7 है ना? हा कोणाचा वर्ग आहे? 49 7चा. तर याचा आन्सर किती आहे? 7. आता आपल्याला काढायचं का बेटा याचा काय काढायचा? परीघ काढायचा. काय काढायचा? परीघ. हा परीघ काढायचा. परीघचा फॉर्म्युला काय? परीघचा फॉर्म्युला आहे 2πr है ना? 2πr 2 22 किती? 7. आणि आर किती आहे बेटा? हा आर 7 आहे. 7 कटले म्हणजे किती? 22 × 44. किती येणार आहे? 44. 44 सेंटीमीटर येणार. काय येणार आहे? 44 सेंटीमीटर. किती येणार आहे? 44 सेंटीमीटर. आता मला सांगा, तुम्हीच सांगा इमानदारीने किती वेळ लागून गेला? पहिले ह्याचा आर काढा, पहिले ह्याचा त्रिज्या काढा, त्रिज्या काढून मग तो दुसऱ्या परीघचा फॉर्म्युला लावा, परीघचा फॉर्म्युला लावून मग काय काढा? त्याचं परीघ काढा. सर्कस आहे की नाही आहे? तुम्हीच सांगा. बघा, जर हा टेबल माहीत राहील मित्रांनो, त्याचा टेबल जर माहीत राहील ना भाऊ, त्याचा टेबल जर माहीत राहील ना, आपल्याला काही वेळ लागत नाही, काहीच कवडीचा वेळ लागत नाही. सरळ भाऊ क्षेत्रफळ किती आहे? 154 सेंटीमीटर आहे. 54 सेंटीमीटरचे ते परीघ विचारला तर 44 सांगून खतम. काय नाही, संपला विषय. काही विषय नाही. जर याचा विचारलं असतं त्यांनी भाऊ की त्रिज्या किती आहे, भाऊ 7 सांगितली असते आपण. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं म्हटलं असतं की भाऊ एका वर्तुळाची त्रिज्या क्षेत्रफळ किती? 1386 आहे,
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? 1386 आहे. ठीक आहे. तर त्यांनी म्हटलं असतं की त्याचा व्यास किती, त्याचा व्यास किती, तर आपण पटकन सांगितलं भाऊ किती आहे? 1386 आहे. 1386 आहे. 1386 आहे. तर सरळ सरळ काय सांगितलं असतं आपण याचं? काय सांगितलं असतं व्यास? 42 सांगितलं असतं. काय सांगितलं असतं? 42 सांगितलं असतं. काय वेळ लागला असता का? काही वेळ लागला नसता. का नाही लागला असता? कारण की आपल्याला टेबल माहिती आहे. टेबल माहिती आहे. बघा टेबलवरून माहिती आहे का पटापट आन्सर, जसं टेबलवरून बराबर आन्सर येते. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून दुसरा क्वेश्चन येते. ठीक आहे. तो एक आता तुम्हाला बस समजून सांगतो तो फरक कसा राहतो त्या क्वेश्चनचा, तेही सांगतो मी. ठीक आहे. एक छोटासा क्वेश्चन बनवून सांगतो, मग याला लिहून पण देतो. असा एक क्वेश्चन आहे 4थ्या नंबरचा. असा क्वेश्चन जर आला तुम्हाला असं विचारला की भाऊ म्हणजे 2 वर्तुळ आहे, हे काय आहे? 2 वर्तुळ आहे, यांची त्रिज्या 21 आहे आणि किती आहे? 7 आहे. किती? 21 आहे, 7 आहे. तर याच्या क्षेत्रफळातला फरक किती? काय म्हटलं मी? क्षेत्रफळातला फरक किती? क्षेत्रफळातला म्हणजे पहिले तुम्हाला याचं क्षेत्रफळ काढायला लागेल. काय काढायला लागेल? क्षेत्रफळ. मग याचं पण क्षेत्रफळ काढायला लागेल आणि मग काय करायला लागेल? फरक जो पण क्षेत्रफळ येईल इथे जे पण क्षेत्रफळ येईल त्याच्यातून काय करायला लागेल? मायनस करायला लागेल. आता एवढ्या साऱ्या क्वेश्चनला किती वेळ लागणार आहे? भरपूर वेळ लागणार आहे. लागणार की नाही लागणार? लागणार आहे. तर मी काय करणार आहे भाऊ? 21चं क्षेत्रफळ किती आहे? 21चं क्षेत्रफळ कुठे गेलं? 21 त्रिज्या 21 आहे, ते क्षेत्रफळ किती राहणार आहे? सरळ सरळ 1386. किती? 1386. ठीक आहे. 7चं क्षेत्रफळ किती राहणार आहे? 154. किती राहणार? 154. बस याच्यातून हे मायनस करून टाकेल, सरळ सरळ माझा आन्सर निघते. किती बा? 1386 मायनस किती? 154. हा किती? 2. हा किती? 8 मधून 5 गेले 3. हा किती? 3 मधून 2 गेले 1 आणि 1 म्हणजे आन्सर किती राहणार आहे? 1 3 2 म्हणजे 1132. 100 सेमीचा काय राहील? फरक राहणार आहे. किती राहणार आहे? 100 सेमीचा फरक. किती वेळ लागला सॉल्व्ह करायसाठी? हे केव्हा पॉसिबल होणार आहे बेटा? जेव्हा आपल्याला हा बोर्ड लक्षात राहणार आहे. त्रिज्या 3.5 त्रिज्या, तर त्याचा व्यास किती राहणार आहे? 7. त्याची परी किती राहणार आहे? 22. त्याचं क्षेत्रफळ किती राहणार? 38.5. ठीक आहे. त्रिज्या जर 7 असेल तर त्याचं व्यास किती राहणार आहे? 14. परी किती राहणार आहे? 44. क्षेत्रफळ किती राहणार आहे? 154. ठीक आहे. जर त्रिज्या 14 असेल तर त्याचा व्यास किती राहिला? 28. परी किती राहिला? 88. आणि क्षेत्रफळ किती राहणार आहे? 616. त्रिज्या जर 21 राहील तर व्यास किती राहील? 42. परी किती राहील? 132. आणि क्षेत्रफळ किती राहील? 1386. ठीक आहे. 28 जर त्रिज्या असेल तर त्याचा व्यास किती राहिला? 56. परी किती राहिला? 176. आणि क्षेत्रफळ किती राहिला? 22 24 64. किती? 24 64. हे क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला सांगतो कोणते कोणते ते. हा एक येऊ शकते, हा एक येऊ शकते, हा एक येऊ शकते आणि हा एक. या चार नंबरवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे पक्का. म्हणजे 7 14 21 28. बस 7 14 21 28 याच्यावर एक क्वेश्चन पक्का येते. आता तो कसा येते? कधी तो परीख काळा म्हणेल, कधी क्षेत्रफळ काळामध्ये, काही काळा म्हणेल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला असे पण क्वेश्चन येऊ शकते. म्हणजे हा एक क्वेश्चन झाला आणि याच्यामध्ये तुम्हाला एक नाही का सर्कलमध्ये हा वर्तुळ आहे. वर्तुळमध्ये काय चौकोस देऊन देईल आणि मग म्हणेल की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. काय काढा? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. हां ठीक आहे. तर ते जेव्हा तुम्हाला हा टेबल माहीत राहील ना, तुम्हाला सर्कस करायची काही गरज राहणार नाही. तुम्हाला सरळ सांगतो मी, सर्कस करायची काहीच गरज राहणार नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या पुस्तकात बघाल तेव्हा मी तुम्हाला हे मिसलिनियस क्वेश्चन जेव्हा शिकवेल शेवटी तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये हे दिसणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळे क्वेश्चन एक क्वेश्चनचा तुम्हाला प्रत्येक पार्ट करून दिला मी, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. तुमचा एक पण भूमितीचा क्वेश्चन सुटणार नाही माझ्याकडून तरी. ठीक आहे. जो पार्ट येऊ शकते नाही येऊ शकत तो पण कव्हर करून दिला पोलीस भरतीच्या अनुषंगाने. क्लिअर आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बेटा? काय लक्षात ठेवायचं? सरळ सरळ फक्त काय लक्षात ठेवायचं? फक्त काय लक्षात ठेवायचं? हा टेबल लक्षात ठेवला. हा टेबल लक्षात ठेवला. टेबलमध्ये कोणते कोणते पॉईंट येणार आहे? 7चा येऊ शकते, 14 येऊ शकते, 21 येऊ शकते आणि 28 येऊ शकते. 35 रेअर आहे, 3.5 पण रेअर आहे. ठीक आहे. ठीक आहे. याच्या समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. आता बघा काय म्हणते. 28 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे. हा क्वेश्चन लिहून दिलेला आहे. आता याला सोडत बसू तर सोडवणार तर आहोत आपण, तो काही विषयच नाही. ठीक आहे. जर मला डायरेक्ट मारायचं असेल तर मी काय करेल? 28 त्रिज्या दिलेली आहे, त्याचे क्षेत्रफळ किती राहणार आहे? सरळ 24 64. किती राहणार आहे? 24 64. सरळ मी सांगून देईन की सर दुसरा आन्सर आहे माझा. कितवा आन्सर आहे? दुसरा. कारण की मला टेबल माहिती आहे. मी थोडी ना सोडत बसेल. बघा यार, मी तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही सोडवून तुम्हाला काही अवॉर्ड भेटणार नाही.
का तो तिथे एक्झामिनर तुम्हाला अवॉर्ड देणार की हां भाऊ तुला चांगला क्वेश्चन सोडवला हा घे तू अवॉर्ड, ठीक आहे, त्याला काही घेणदेण नाही आहे, तुम्हाला त्याला आन्सरशी मतलब आहे. जर तुम्ही फक्त एवढूसा बोर्ड लक्षात ठेवला ना, संपला विषय तुमचा जीव, हा वर्तुळाचा विषय संपला, वर्तुळ तुमचा अंश निघाला, ठीक आहे, वर्तुळ निघून गेलं. जर तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवला तर वर्तुळ तुमचा सुटला, सोडून दिला, म्हणजे सोडवून आन्सर आले त्याच्या बरोबर. फक्त हा चार्ट लक्षात ठेवायचा, ठीक आहे. हा ज्याला चार्टच्या मेथडने आपण डायरेक्ट याला सोडून दाखवू, ठीक आहे. त्रिज्या किती आहे? 28 सेंटीमीटर आहे. त्रिज्या किती आहे? 28 सेंटीमीटर आहे. काय काढायचं? क्षेत्रफळ. क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. काय? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे किती? 22/7. गुणाकारात किती आहे? 28. आणि हे किती? त्रिज्या 28. त्रिज्या 28. त्रिज्या म्हणजे कोणता सेक्शन बेटा? ही वाली त्रिज्या. क्षेत्रफळ म्हणजे कोणता बेटा? हा वाला, ठीक आहे. आता 7 × 7 7 × 28, 22 × 88, गुणाकारात किती? 88 किंवा 28, ठीक आहे. आता याचा गुणाकार करायचा. बघा गुणाकाराच्या पण काय पद्धती आहे, तुम्ही कशा करता मला माहिती नाही, मी सांगतो. 8 × 8 = 64, 4 हातचे किती? 6, 8 × 2 = 16, 8 × 8 = 64, 64 आणि 10, 64 आणि 10 74, 74 आणि 6 70, 74 6 80, 80 6 86, 6 किती? 8, ठीक आहे. 8 × 2 = 16, 16 आणि 8 16 आणि 8 किती? 24, किती? 24. म्हणजे आन्सर किती येणार? 24 64चा आन्सर किती येणार? सरळ सरळ म्हणजे वेळ लागून राहिला. सरळ सरळ सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, मी तुम्हाला सांगायचं काय मला, की वेळ लागून राहिला, कॅल्क्युलेशनला वेळ लागून राहिला. आता प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग राहील याची काय गॅरंटी? राहील का? राहणार आहे का? नाही राहणार आहे. तर सरळ सरळ काय करू? हा सरळ सरळ एवढा मोठा टेबल लक्षात ठेवून ते संपला विषय. बघा तुम्हाला पाठ नाही करायचं, मी तुम्हाला तेही सांगत आहे, कारण की तुम्ही पाठ का करणार आहे? पाठ नाही करायचं, फक्त इमानदारीनं 3 वेळा हा आपल्या वहीमध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा हे करत आहात, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा इमानदारीने 3 वेळा लक्षात ठेवायचा. काय करायचं? लक्षात ठेवायचं की सर असा 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 असा, संपला विषय. एकदा लक्षात ठेवून द्या, संपला विषय, तुमचा आन्सर निघाला बराबर बराबर. क्लिअर आहे? फक्त काय लक्षात ठेवायचं? हा टेबल लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? हा टेबल. संपला विषय, ठीक आहे. ठीक आहे. हा एक नवीन क्वेश्चन आहे. बघा आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तुम्हाला हा बोर्ड समजला, हा सगळं समजून सांगितलं. तर काय म्हणतो, एका गाडीच्या चाकाचा व्यास, एक गाडी आहे, ही गाडी आहे, गाडीचा व्यासाचा हा गाडी आहे ना, याचा काय व्यास आहे? व्यासाचा काय? चाकाचा व्यास किती आहे? 1.14 आहे. किती? 1.14. 1.14 म्हणतो 1.4 आहे, म्हणजे 1.4 आहे, 1.4 आहे, ठीक आहे, मीटर आहे. आणि तर काय म्हणते, दर 2 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फिरवेल? जेव्हा हा चाक असा करून फिरून 2.2 किलोमीटर जेव्हा झालेला आहे, तेव्हा तो किती फेरे करणार आहे? हा जो चाक आहे ना, हा किती फेरे करणार आहे? ठीक आहे. फेरे करण म्हणजे एक्झॅक्ट काय करणार आहे? कोणत्या सेक्शनने फिरेल? आतमधून फिरणार आहे का तो बाहेरून फिरणार आहे? म्हणजे बाहेरून फिरेल आहे ना. बाहेरून फिरणार आहे म्हणजे काय? सरळ सरळ परीघ झाला ना. आता बघा तुम्हाला काय दिलं बघा, जर तुम्ही सोडवत बसाल नाही ना तर वेळ लागणार आहे, सोडवत बसाल तर वेळ लागेल. आणि आपल्याला सोडवायचा ना सगळ्यात मोठा मुद्दा. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. परीघवाला सेक्शन आहे, हा परीघ आहे. याचा व्यास किती आहे? 1.4 आहे. 1.4 याचा व्यास आहे. आता याची त्रिज्या किती झाली? 0.7 झाली. 0.7 झाली तर त्रिज्या. तर याचा परीघ किती होणार आहे बेटा? परीघ बघा 0.7 झाली, त्याचं परीघ होणार आहे 4.4. 4.4 म्हणजे कोणता बेटा? हे बघा, जर ठीक आहे, जर त्रिज्या 7 असेल तर त्याचा परीघ किती होणार आहे बेटा? 44 होणार आहे ना. 44 होणार आहे. 44 म्हणजे किती? 4.4. 4.4. इथपर्यंत कळलं? ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता काय करायचं बेटा? आपल्याला फेरे काढायचे. काय काढायचे? फेरे काढायचे. तर फेरे काढायचे तर काय करू आपण? फेरे काढायसाठी काय करू बेटा? अंतर किती झालं त्या बेटा? 2.2 किलोमीटर. आता 2.2 किलोमीटर आहे आणि हे किती आहे? मीटरमध्ये आहे बेटा. हे कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे ना, कारण की हा जो व्यास दिला आहे आणि कशामध्ये दिला आहे? मीटरमध्ये. त्याचा परीघ पण किती होणार आहे? मीटरमध्ये. तर आपण 1 किलोमीटरला पण काय करू? मीटरमध्ये कन्वर्ट करून टाकू. तर बघा मी शॉर्टकटमध्ये सांगतो. आता 1 किलोमीटरला मीटरमध्ये करायसाठी कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? 1000ने. ठीक आहे. आता 1000ने काऊन? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते. तर क्लिअर, याला मी 1000ने केलं तर किती येणार बेटा? 2 2 1 2 आणि हे 3. क्लिअर आहे. आता किती घरा पहिले पॉईंट बेटा? एका घरा पहिले पॉईंट म्हणजे किती झालं बेटा? हे 220 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे? 220 मीटर. आता काय म्हणतो? फेरे काढायचे. तर मी सरळ सरळ काय करेल बेटा? फेरे काढायसाठी काय करेल?
2200 भागीला पॉईंट किती 4 कारण की हा परीघ आहे. काय आपण हा फिरणार कुठे बेटा, फिरणार आहे ना, फिरणार आहे राऊंड करणार आहे. त्याचा परीघ किती आहे बेटा, परीघ किती आहे बेटा, 4.4 आहे. किती बेटा 4.4 आहे, 4.4 आहे, 4.4 बस झाला याचा आन्सर, परीघ निघाला. बघा जर आपल्याला हे जर माहिती नसतं ना, हे जर नाही तर आपल्याला सॉल्व्ह करायला लागलं असतं. तर हे मला माहिती होतं, मग आपल्याला माहिती आहे म्हणून आपण पटापट करून आलो. 4.4 मी पुन्हा एकदा रिपीट करून देईन, टेन्शन नको आहे. ठीक आहे, आता एक पॉईंट आहे तर मग इथे पण एक पॉईंट लावावा लागेल. म्हणजे काय होणार आहे, 2 2 0 0 आणि 0 आणि इथे किती होणार आहे 4 44. म्हणजे मी का बघा इथे पॉईंट इक्वल आला. जेव्हा आपल्याला पॉईंट इक्वल करायला लागते तर एका घरा पहिले इकडे 0 लावला म्हणजे पॉईंट इक्वल झाला. म्हणजे हा एक 0 गेला आणि हा एक पॉईंट गेला. इथपर्यंत कळलं बेटा. याला मी भागवून टाकतो. ठीक आहे, 44 गुणिले जर मी 5 करतो, 5 चौक 20, 0 हातचे 2, 5 चौक 20 आणि 2 22. म्हणजे किती येणार आहे, इथे 5चा भाग जाणार आहे, 5चा भाग जाणार आहे. म्हणजे इथे आन्सर सरळ किती येणार आहे बेटा, 500 येणार आहे. किती येणार आहे 500. किती येणार आहे बेटा 500. मी काही वेगळं नाही केलं, मी म्हणजे फक्त काय केलं, हा इथं थोडा प्रॉब्लेम झाला. इथं प्रॉब्लेम म्हणजे कसं ते समजायसाठी, म्हणजे कसं आपण इथे फटकन काढलं, फक्त इथे काय एक्सप्लेनेशन दिलं. आता एक्सप्लेनेशन का दिलं आणि इथे फास्ट काउंट काढलं ते पण सांगतो बेटा मी. कारण की मला माहिती होतं बेटा व्यास किती आहे बेटा, 1.4 आहे. व्यास किती बेटा 1.4 आहे. व्यास 1.4 आहे. आता व्यास 1.4 आहे म्हणजे याची त्रिज्या किती झाली बेटा 0.7. 0.7 झाली त्रिज्या. जेव्हा 0.7 होते तर तेव्हा त्याचा परीघ किती होतो बेटा 44 होतो. शिकवलं आहे मी या बोर्डवर. हा बोर्ड आपल्यासाठी सगळ्यात म्हणजे काय होईल, वर्तुळाची हे आहे काय म्हणते किल्ली आहे, शॉर्टकटची. वर्तुळ काढायची शॉर्टकट किल्ली आहे. ठीक आहे, 7 असेल त्याचा एक झाला, जर त्रिज्या 7 असेल तर त्याचा परीघ किती झाला 44 झाला. क्लिअर आहे, म्हणजे याची ठीक आहे इथपर्यंत. मग परीघ किती झाला 4.4. ठीक आहे, मग काय झालं मग झालं 4.4 झाला. इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर मग तर ते सोपंच आहे. मी पुन्हा एकदा समजून सांगतो म्हणजे क्लिअर अजून होऊन जाईल. किती मिनिटाचा व्हिडिओ, ठीक आहे. एका गाडीचा चाक किती आहे, एक इथे एक्सप्लेनेशन करून येतो बोर्डवर. एका गाडीचा चाक किती आहे बेटा 1.4 चा व्यास आहे. हा व्यास आहे बेटा. तर याची त्रिज्या किती होती, हा जर व्यास डबल असेल तर त्रिज्या काय अर्धी होईल, म्हणजे 0.7 मीटरची त्रिज्या झाली बेटा. ठीक आहे, 0.7 मीटरची त्रिज्या झाली. आज जर 0.7 मीटरची त्रिज्या झाली त्याचा परीघ किती होणार आहे बेटा. आता बघा 0.7 किंवा 7 पकडलं तरी काही फरक नाही पडणार. ठीक आहे, जर 0.7 पकडला, इथे जर थोड्या वेळासाठी आपण 0.7 पकडला. ठीक आहे तर बघा 0.7. ठीक आहे, 0.7ची जर त्रिज्या 1.4चा जर व्यास असेल त्याची त्रिज्या किती होईल बेटा 0.7 आणि याचा परीघ किती होईल बेटा 4.4चा काय होईल परीघ होईल. 4.4चा परीघ होईल म्हणजे हा झाला बाहेरचा सेक्शन. हा बाहेरचा सेक्शन बेटा इथे झाला 4.4चा परीघ झाला. ठीक आहे, हा परीघ झाला. ठीक आहे, आता मग काय म्हटलं 2.2 किलोमीटर अंतर. म्हणजे हा जेव्हा फिरणार आहे, जेव्हा असा समोर फिरेल, किती फिरेल 2.2 किलोमीटर अंतरावर फिरेल. तर याची टोटल फेरे किती होणार आहे, फेरे किती होईल. तर फेऱ्यासाठी आपण काय करून टाकू फेरी. आता परीघ पण मला माहिती झाला किती 4.4चा. तर फेरी आहे पण हे किती आहे किलोमीटरमध्ये आणि परीघ कशामध्ये मीटरमध्ये. आपण काय करू याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून टाकू. 2.2 किलोमीटर ला कशात करून टाकू मीटरमध्ये. तर किती होते एक किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर. एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते. 2.2 गुणाकारात किती बेटा 1000 म्हणजे किती बनले बेटा हे 2,2,000 बनले. म्हणजे किती हा एक आहे ना मीटरमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे 220. आता काय काढायचे फेरे काढायचे बेटा. फेरे काढायचे तर फेरे किती आहेत 2,2,0,0 भागीला किती परीघ होता ना. परीघ म्हणजे कोणता फेरे नाही फिरणार आहे तर म्हणजे हा कोणता बाहेरचा सेक्शन म्हणजे 4.4 भागाकारात किती बेटा 4.4 आहे ना. आता बघा इथे पॉईंट आहे, वरती पॉईंट आहे का तर नाही तर मी एक पॉईंट देऊन एक लावून दिला. ठीक आहे बेटा. आता वरती पण एक घरा पहिले पॉईंट आहे, खाली पण एका घरा पहिले पॉईंट आहे. म्हणजे पॉईंट कॅन्सल झाले म्हणजे हा कटला आणि हाही कटला. ठीक आहे, आता याला दिलं भाग
तर कितीचे येते बेटा 5चा, त्याचा आन्सर किती येते बेटा 500. किती येते 500. कळलं, 500 आन्सर येते. म्हणजे माझा आन्सर किती राहील, सरळ सरळ 3ऱ्या नंबरचा आन्सर राहील. कितव्या नंबरचा आन्सर राहील, 3ऱ्या नंबरचा आन्सर राहील. क्लिअर आहे. समोर जाऊया. एक लास्ट, हे बघा, एक बैलगाडीच्या, हा नेक्स्ट त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या किती आहे, 35 मीटर आहे. किती आहे, 35 मीटर आहे. बघा 35 मीटर, ठीक आहे. त्रिज्या 35 मीटर आहे. आता त्रिज्या 35 मीटर म्हणजे, आणि काय म्हणते, तर 3.3 किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील. म्हणजे बघा, हा जो बैलगाडीचा चाक आहे, हा बैलगाडीचा चाक आहे, असं असते ना, ठीक आहे, गावाकडे, ठीक आहे. बैलगाडीचा चाक आहे, हा बैलगाडीचा चाक किती फिरणार आहे, 3.3 किलोमीटर. म्हणजे कसं असा फिरणार आहे, किती, 3.3च्या डिस्टन्स, 3.3 किलोमीटरवर फिरणार आहे, ठीक आहे. आणि काय म्हणते, त्याची त्रिज्या किती आहे, त्रिज्या किती आहे याची, ही त्रिज्या किती आहे, 3.5 म्हणतो 35 आहे. किती आहे, 35 मीटर आहे, 35 मीटर आहे. आता मला सांगा, त्रिज्या जर 35 मीटर असेल, त्याची परीघ किती राहणार आहे. बघा 35 असेल, आता परीघ किती राहणार आहे, सरळ 220 राहणार आहे. हे बघा, आपल्याला इथं काढायची गरजच नाही पडणार, डोकं लावायची गरज नाही पडणार की भाऊ काय करू, कॅल्क्युलेशन करू, कसं करू, किती वेळ लागेल, काय लागेल, काही गरज नाही. भाऊ 35 दिला आहे ना, तर त्याच्या परीघ सीधा किती राहिला, 220. संपला विषय. म्हणजे याच्या परीघ किती राहणार आहे, सीधा 220 राहणार आहे. किती राहणार, 220 मीटर राहणार आहे. संपला विषय. 220 काय राहणार आहे, मीटर परीघ झाला. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता काय करायचं आहे, भाऊ 3.3 किलोमीटर चालत आहे, हा याचा हे काय आहे, 3.3 किलोमीटर आहे. 3.3 किलोमीटर आहे, आपण काय करूया, मीटरमध्ये कन्वर्ट करून टाकू. मीटरमध्ये काय करून टाकू, रूपांतरित करू. 3.3 गुणाकारात किती भाऊ, 1000 झाले. म्हणजे किती झाले, 3 संपला विषय. हा काय झाला, मीटरमध्ये कन्वर्ट झाला पूर्ण. आता फेरे काढायचे भाऊ, आपल्याला तर काय करू आपण, फेरे 3.330 आणि किती आहे, परीघ किती होता भाऊ, याच्या परीघ किती होता, 220 होता. सरळ 220 भागाकारात, हा 1 0 हा गेला. किती, 11 त्रिक 33 आणि 11 दुने 22. म्हणजे किती भाऊ, 30 भागाकारात किती, 2. याचा आन्सर किती येणार आहे भाऊ, हे 30 आहे. हे 30 आहे. याचा आन्सर किती येणार आहे भाऊ, 15 येणार आहे. किती येणार आहे, 15 फेरे. किती येणार आहे, 15 फेरे. किती फेरे, 15 फेरे. कळलं का, काही भारी मंत्र आहे का. क्वेश्चन बहुत लंबा देऊन राहिला. लंबा याच्यासाठी दिसते किंवा आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी एवढं महागात पडते, कारण की आपल्याला ते करावं लागते. आपल्याला कोणी सांगतच नाही भाऊ असं निघते, पण असं पण निघते म्हणून. सगळे लागलेलं आहे ते याच्यावर की भाऊ असं करायचं, असं करायचं. संपला विषय. अरे फॉर्म्युला कुठं काका लक्षात ठेवणार आहे आपण, हिस्ट्री लक्षात ठेवणार, जॉग्राफी लक्षात ठेवणार आहे, मॅथ्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवू, जॉमेट्रीचे लक्षात ठेवू, नवीन अपडेट लक्षात ठेवू, GS लक्षात ठेवू, का लक्षात ठेवू की आपलं डोकं पागल करू. त्याच्यापेक्षा बस भाऊ एवढं लक्षात कराय, काही लक्षात नाही ठेवायचे, फॉर्म्युले तर कधीच लक्षात नाही ठेवायचे. बस आपल्याला ज्या गोष्टी मी शिकवणार इमानदारीने त्या गोष्टी करा, इझी तुमच्या भूमीत निघून जाईल आणि मॅथ्स पण निघून जाईल जर माझ्याप्रमाणे वागाल तर. इमानदारीने सांगतो. आतापर्यंत सगळे निघाले, तुम्ही पण निघून जा जे लोक व्हिडिओ पाहून राहिले, ठीक आहे. आमच्या भंडारात तर ढेर गोष्टी निघते, भकाभक असे आन्सर देते. अरे असं वाटते की हा पहिलेपासूनच ट्रेनिंग घेऊन आलेला आहे. दन. ठीक आहे. तर मी पुन्हा सांगून राहिलो, काय काही भारी मंत्र नाही. त्रिज्या किती आहे, 35 आहे. त्रिज्या 35 आहे, त्याचं सरळ त्याचा परीघ किती येणार आहे, 220. किती येणार आहे, 220. हा 220 परीघ येणार आहे. बस 220 परीघ आला. परीघ म्हणजे बाहेरचा सेक्शन. हा किती, 220 आला. आणि हा किती आहे, 3.3 किलोमीटर आहे. किती, 3.3 किलोमीटर आहे. 3.3 किलोमीटर आहे. त्याला काय करू, 1000ने मल्टिप्लाय करून टाकू तर आन्सर किती येणार आहे, 3300 है ना. म्हणजे हा 0 राहून जाईल आपला, हा 0 राहून जाईल. आता बघा मला फेरे काढायचे आहे, तर मी परीघने भागून टाकतो सीधा. कशाने भागून टाकतो, परीघाने भागून टाकतो. या परीघने भागून टाकतो. परीघने भागितलं म्हणजे किती, 220. हा 0 गेला, हा 0 गेला. 11 त्रिक 33 आणि 11 दुने 22. म्हणजे 30 भागीला किती, 2. म्हणजे आन्सर किती येणार आहे बेटा, 15 फेरे. किती येणार आहे, 15 फेरे. बस झालं, संपला विषय. कळलं, संपलं. म्हणजे आन्सर काय येणार आहे, सरळ 15 फेरे. ठीक आहे. याच्यानंतर आपण एक दुसरा पार्ट पाहू.